हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त राहा, मस्त राहा, पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. आपण ज्या ज्या नात्यात आहोत त्या नात्यात प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे फ्रेंड्स. प्रत्येक नात्यामध्ये प्रामाणिकपणा हा हवा, आदर हवा. ज्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा नाही, आदर नाही, ते नातं कधीच टिकत नाही फ्रेंड्स. आदर हवा, विश्वास हवा, खूप महत्त्वाचं आहे. नात्यामध्ये फक्त राहणं महत्त्वाचं नाही, तर ते नातं किती आपण योग्यरित्या निभावतोय, त्या नात्यामध्ये कसं वागतोय, बोलतोय, समोरच्याशी कसं वागतोय, समोरच्याला आपण किती आदर देतोय, समोरची व्यक्ती आपल्याला आदर देते का, हे खूप महत्त्वाचं आहे. रिलेशनशिपमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. रिलेशनशिपची पॉझिटिव्हिटी, रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्हिटी हवी आहे फ्रेंड्स. रिलेशनशिपमध्ये जर पॉझिटिव्हिटी नसेल तर नातं काहीच कामाचं नाही. पॉझिटिव्ह हवं आहे नातं. नात्यात पॉझिटिव्हपणा खूप महत्त्वाचा आहे. नेगेटिव्हिटी चालेल का नात्यात राहून? नात्यात नेगेटिव्हिटी कधीच नसावी. नातं चांगलं, दोन्ही नात्यामध्ये, दोघांच्यामध्ये, एकमेकांमध्ये बॉन्डिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला बघायचं आहे आपण ज्या रिलेशनशिपमध्ये आहोत त्यामध्ये आपलं बॉन्डिंग आहे का, दोघांचं एकमेकांशी बॉन्डिंग तेवढं आहे का, समोरची व्यक्ती तेवढी आपली कदर करते का, आदर करते का, आपल्याला तेवढं महत्त्व देते का, हे खूप महत्त्वाचं आहे फ्रेंड्स. नात्यामध्ये जर ह्या गोष्टी नसतील तर त्या नात्याला काहीही किंमत नाही. काहीच किंमत नाही आहे त्या नात्याला. नात्याची कदर करणं गरजेचं आहे, आदर करणं गरजेचं आहे, समोरच्याला आदर देणं गरजेचं आहे, समोरच्यावर तेवढा विश्वास ठेवणं गरजेचं आहे, समोरचा देखील आपल्यासोबत तेवढा प्रामाणिक आहे का, हे बघणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कधी कधी काय होतं, आपल्याच बाजूने सगळं 100% आपण सॅक्रिफायसेस करतो, सगळं आपण 100% आपल्या परीने देत असतो, आपण परफेक्ट वागत असतो, पण समोरच्या व्यक्तीला तेवढी कदर नसते आपली. दोन्हीकडून आदर हवा फ्रेंड्स, दोन्हीकडून विश्वास हवा, दोन्हीकडून प्रामाणिकपणा हवा नात्यामध्ये, तर ते नातं जास्त काळ टिकेल, जास्त फुलेल. नात्यामध्ये राहिलोय किती वर्ष त्यापेक्षा नातं जपलंय कशा पद्धतीने हे जास्त महत्त्वाचं आहे. नात्यामध्ये खूप वर्ष राहिलो याला महत्त्व नाही आहे. 10-10, 15-15 वर्ष सोबत आहोत त्याला काही किंमत नसते. किती वर्ष तुम्ही नात्यामध्ये आहात, नातं तुमचं किती जवळचं आहे, नातं किती चांगलं आहे, किती जाणीवपूर्वक आहे, किती प्रामाणिक आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. माणूस नात्यात किती वर्ष राहतो, किती वर्ष काढतो, बोलतो ना आपण एवढे वर्ष आहे तुझ्यासोबत नात्यात काढले, ते नुसते नात्यामध्ये वर्ष काढणे फक्त, त्याला महत्त्व नाही फ्रेंड्स. नुसतं नात्यात वर्ष काढण्याचं महत्त्वाचं नाही. नात्यात मनापासून तुम्ही किती राहता, मनापासून ते नातं आहे का, दोन्ही साईडने ते नातं मनापासून आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच जास्त गरजेचं आहे फ्रेंड्स. कोणतंही नातं असू द्यात, रिलेशनशिपबद्दलच नाही, कोणतंही नातं असू द्यात, मैत्रीचं नातं असू द्यात, कोणतंही, दोन्हीकडून तेवढा आदर आपल्याला हवा.
नुसता एका साईडने तेवढा आदर असणं गरजेचं नाही. दोन्हीकडून आदर हवा नात्यामध्ये. दोन्हीकडून तेवढं बॉन्डिंग हवं. दोन्हीकडून हार्ट टू हार्ट तेवढं कनेक्शन हवं. बघायचं आहे आपल्याला आपल्या नात्यामध्ये तेवढं कनेक्शन आहे का? आपण कुठे कमी पडतोय का? आपण कुठे कमी तर नाही ना पडत आहोत. समोरची व्यक्ती कुठे कमी पडते. एकमेकांना समजून घ्यायचं आहे, बोलायचं आहे, एकमेकांशी बोलून प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. नुसतंच भांडायचं नाही आहे. जिथे शांतता असते ना फ्रेंड्स, तिथे नातं जास्त काळ टिकतं. जिथे वाद होतात ना, तिथे त्या नात्याला काहीच अर्थ नाही राहत. काहीच अर्थ नाही आहे. आपल्याला नातं फुलवायचं आहे, अडकवून ठेवायचं नाही आहे कोणाला नात्यामध्ये. हे जास्त महत्त्वाचं आहे. जबरदस्तीची नाती आपल्याला जोडायची नाहीत. जबरदस्तीने आपल्याला नाती टिकवायची सुद्धा नाहीत. जाणीवपूर्वक नातं असणं जास्ती गरजेचं आहे दोघांमध्ये सुद्धा. दोघांमध्ये जेवढं जाणीवपूर्वक नातं असेल तेवढं ते नातं जास्ती काळ टिकेल. त्या नात्याला जास्त किंमत मिळेल. तुमच्या दोघांमधला व्हॅल्यू एकमेकांना कळेल, समजेल. दोघांची किंमत एकमेकांना कळेल. बघायचं आहे आपापल्या नात्यामध्ये आपलं नातं तसं आहे का? जर नसेल तर त्याला पूर्णपणे रिफ्रेश करा. नात्याला रिफ्रेश करायचं आहे फ्रेंड्स. आपण एकदम टोकाचा निर्णय घेतो आणि तोडून टाकतो. नातं तोडणं कुठे गरजेचं आहे फ्रेंड्स? जर जास्तच समोरची व्यक्ती अजिबात सुधरत नाही, सांगून सुद्धा तेच तसंच चुकीचं वागत आहे, तर तिथे शेवटचा निर्णय घ्या. अदरवाईज नातं समजून सॉल्व करा. दोघांनी एकमेकांना समजून घ्या. जिथे जास्ती डोक्यावरून पाणी जात ना फ्रेंड्स, तिथे तोडणं पण गरजेचंच आहे. असं मी बोलत नाही तुम्ही जबरदस्तीने नात्यात राहा, अजिबात नाही. जबरदस्तीने नात्यात राहायचंच नाही आहे आपल्याला. आपण एखाद्याशी रिलेशनशिपमध्ये का येतो फ्रेंड्स? फक्त गरज म्हणून येत नाही. आपल्याला आतून वाटतं की कोणीतरी आपलं असावं, कोणीतरी आपल्याला समजून घेणारं असावं. म्हणून आपण रिलेशनशिपमध्ये एखाद्याला जास्त जीव लावतो, जास्त एखाद्याच्या जवळ जातो. एखाद्यावर खूप आपण प्रमाणाच्या बाहेर आपण तेवढा विश्वास ठेवतो समोरच्यावर. समोरच्याने पण तेवढा विश्वास ठेवणं गरजेचंच आहे ना फ्रेंड्स. विश्वास ठेवायचा आहे, आपण सुद्धा विश्वास ठेवायचा आहे. समोरच्याने सुद्धा आपल्यावर तेवढाच विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. हां, पण तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगेन फ्रेंड्स, आंधळा विश्वास कधी ठेवू नका. आंधळा विश्वास मीन्स तुम्ही एखाद्यावरती खूप विश्वास ठेवते, खूप, म्हणजे त्या व्यक्तीची तुम्ही साधी चौकशीसुद्धा करत नाही. त्या व्यक्तीबद्दल तुम्ही खरं जाणून घेतसुद्धा नाही आहात. याला आंधळा विश्वास बोलतात. असा विश्वास नका ठेवू. त्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घ्या आधी. असं नका करू ती व्यक्ती चूक करते आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवताय. याला आंधळा विश्वास बोलतात. आंधळा विश्वास ठेवायचा नाही आहे नात्यामध्ये, कधीच नाही. विश्वास ठेवायचा कसा, तो डोळे उघडे ठेवून फ्रेंड्स विश्वास ठेवा.
डोळे उघडे ठेवून आपल्याला विश्वास ठेवायचा, आंधळा विश्वास नाही ठेवायचा आहे. जाणीवपूर्वक विश्वास ठेवायचा आहे. समोरचा व्यक्ती जर चुकत असेल तर त्याला त्याची चूक दाखवा, त्याला एकांतात बोला त्याच्याशी, त्याला सांगा की तुझं हे चुकतंय, अशा चुका करू नकोस. समजून घ्यायचंय, समजून घेऊन नातं पुढे न्यायचं आहे. पॉझिटिव्ह राहायचं आहे नात्यामध्ये. आपण किती पॉझिटिव्ह असतो फ्रेंड्स नात्यात. नात्यात पॉझिटिव्ह असणं जास्ती गरजेचं आहे. विश्वास, प्रामाणिकपणा. बघा फ्रेंड्स, कधी कधी रिलेशनशिपमध्ये, नात्यामध्ये आपण खूप पॉझिटिव्ह असतो, खूप असतो. का असू नये? असावा, नक्की असावा पॉझिटिव्ह. समोरच्या बाबतीत पॉझिटिव्हपणा वाटणं चांगलंच आहे, वाईट त्याच्यामध्ये काही नाही. कारण आपण जीवापाड त्या व्यक्तीवर जीव लावलेला असतो, विश्वास ठेवलेला असतो प्रचंड. त्याला प्रत्येक वेळा महत्त्व दिलेलं असतं. आपल्यासाठी त्याला आपण प्रायोरिटी देत असतो, त्या व्यक्तीला आपण फर्स्ट प्रायोरिटी देत असतो. आपल्याला सुद्धा तेवढी प्रायोरिटी मिळते का फ्रेंड्स? हा नक्की विचार करा. नात्यात पॉझिटिव्हिटी ठेवा. आपल्या नात्यात पॉझिटिव्हिटी समोरच्याशी बोलून निर्माण करायची आहे. आपल्यातलं बॉन्डिंग समोरच्याला पण समजून घेऊन, समोरच्याने पण तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन नातं टिकवायचं आहे. नुसतंच जर भांडण, वादविवाद करत राहाल तर नात्याला काही काडीचीही किंमत राहणार नाही. काही किंमत नाही फ्रेंड्स. बॉन्ड वाढवायचं आहे नात्यामध्ये आपल्याला. नातं जपायचं आहे, नातं टिकवायचं आहे. नातं म्हणजे काही खेळणं नसतं की बाबा थोडे दिवस वापरलं आणि फेकून दिलं. नातं हे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे फ्रेंड्स. शेवटपर्यंत, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत नातं टिकलं पाहिजे. अशी नाती तुम्ही जोडा. तात्पुरताची नाती कधीच जोडू नका फ्रेंड्स. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसाठी मी खास सांगते, जर तुम्ही एकमेकांसोबत सिरियस असाल तर तुम्ही नातं पुढे न्या, अदरवाईज तुम्ही तिथेच सगळं स्टॉप करा. दोघांच्याही आयुष्याची माती होईल जर तुम्ही सिरियसपणा तुमच्या नात्यात नसेल तर, प्रामाणिकपणा नसेल तर. एकमेकांशी एकनिष्ठ राहणं जास्ती गरजेचं आहे फ्रेंड्स. नात्यात एकनिष्ठपणा हवा. तो आपल्यासोबत खरा असणं गरजेचं आहे. आपण त्या व्यक्तीसोबत खरं असणं गरजेचं आहे. लॉयल्टी हवी फ्रेंड्स. लॉयल राहणं खूप गरजेचं आहे नात्यामध्ये. तर त्या नात्याला किंमत आहे फ्रेंड्स. लक्षात ठेवा फ्रेंड्स, नात्यामध्ये पॉझिटिव्हपणा ठेवा, नेगेटिव्हपणा ठेवू नका. समोरच्याशी बोला, संवाद साधा. बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एकांतात बोला त्याच्याशी. नातं हे एकांतातच जपलं पाहिजे. चार चौघात कधीही आपल्या पार्टनरची बदनामी करू नका. पार्टनर कितीही वाईट असू द्या, जो प्रॉब्लेम तुम्ही त्याचे प्रॉब्लेम जर तुम्ही चार चौघामध्ये सांगाल तर तो अजिबात सुधारणार नाही. तो अजून बिघडेल फ्रेंड्स. नातं अजून चिघळेल.
जर तुम्ही फक्त त्याला सांगाल, एकमेकांनी समजून घेऊन प्रॉब्लेम सॉल्व कराल, तर नातं ते पुढे जाणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे फ्रेंड्स. थोडासा नाजूक विषय होता हा, पण घेणं गरजेचं होतं. रिलेशनशिपमधलं पॉझिटिव्हपणा कसा टिकवायचा आहे आपल्याला. बरेच विषय आपण घेणार आहोत या सब्जेक्टवर सुद्धा नंतर. आजकाल फ्रेंड्स नातं तोडण्याची खूप वाढलेलं आहे संख्या. नातं खूप लगेच तुटतंय. का तुटतंय नातं? कशामुळे तुटतंय हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहे. भांडण होतात, वाद होतात, याच्यामुळे तुटतायत. नातं टिकवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही आहेत. जास्तच तुमची मरण यातना होत असेल फ्रेंड्स, तर नक्की तोडा. मी तर स्वतः सांगते, तुम्ही नक्की तोडा. जास्तच तुम्हाला त्रास होत असेल मानसिक शारीरिक, तर नक्की त्या नात्यातून बाहेर पडा. मानसिक आणि शारीरिक त्रास जर तुम्हाला नात्यामध्ये राहून होत असेल, तर त्या नात्यातून कायमचं बाहेर पडा. हेच माझं सांगणं आहे. जर तुम्हाला वाटतं समोरची व्यक्ती सुधरू शकेल, समोरची व्यक्ती जर तुमच्यावर हात उचलत नाही, थोडं बोलते, ठीक आहे. समोरचा व्यक्ती जर तुमच्यावरती फ्रेंड्स हात उचलत नाही ना, तर त्या व्यक्तीला जपा. सगळेच असे नसतात फ्रेंड्स. हात उचलणं खूप चुकीचं आहे. आणि एका लेडीजवर तरी हात उचलणं खूप जास्त चुकीचं आहे. मग ती बायको असू देत, प्रियसी असू देत, किंवा मैत्रीण असू देत. हे लक्षात ठेवा कायम. आदर दोघांचाही करणं गरजेचं आहे. स्त्रीला कमी कधीच लेखू नका. स्त्रीला कधीच कमी लेखू नका. लेडीजला कधीच कमी लेखू नका. कायम लक्षात ठेवा. नात्यामध्ये बॉन्डिंग वाढवा, प्रेम वाढवा, विश्वास ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा. खूप गरजेचं आहे फ्रेंड्स. तरच त्या नात्याला किंमत आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील फ्रेंड्स, तर नक्की मला विचारा. व्हिडिओ कधी कोणी पूर्ण बघत नाही फ्रेंड्स. पूर्ण जर बघितले नाही, तर तुम्हाला कसं कळेल कोणत्या संदर्भात व्हिडिओ आहे, काय आहे व्हिडिओमध्ये. लाईक कराल तर मलासुद्धा प्रोत्साहन मिळेल फ्रेंड्स. माझ्या चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी नक्की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.